नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा. मी आपल्याला एक अशाच सनकी प्रियकर असं काय समजलं की त्याने आई लग्न लावून द्यायला तयार होती, तरीही बलात्कार करून गर्लफ्रेंडची हत्या केली. तर एक सनकी प्रियकराच्या कृतज्ञाने सगळेजण हादरले आहेत. ज्याने कोणी या भयंकर घटनेबद्दल ऐकलं आणि तो काही क्षणासाठी स्तब्ध राहिला. या सनकी प्रियकरांना आधी आपल्या प्रेयसीवर बलात्कार केला, त्यानंतर मनात जी नाराजी आग धुसमत होती आणि त्यातून त्याने प्रेयसीची हत्या केली आणि प्रेयसीचा मृतदेह आणि तिचे कपडे शेणाच्या गौऱ्यामध्ये लपून ठेवले आणि फरार झाला. दुसऱ्या दिवशी युवतीचा शोध लागत नसल्याने पोलिसांनी तपास सुरू केला आणि आरोपी प्रियकर इतका भयंकर गुन्हा करून लोकांमध्ये अनोळखी बनून फिरत होता. मध्य प्रदेशाच्या गुन्हा जिल्ह्यातील ही भयंकर घटना घडली. गुन्हा जिल्ह्यातील धर्नाबाद पोलीस ठाणे आणि क्षेत्रात येणाऱ्या सु ह्या गावात हे भयंकर हत्याकांड घडलं. रिंकू लोधा नावाच्या युवकाचं शेजारी असणाऱ्या मुलीसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं आणि लग्नाचा दोघांमध्ये प्रस्ताव पण चालू होता आणि मुलाची आई सुद्धा लग्नासाठी तयार होती. आणि या दरम्यान नको ते असं घडून आलं आणि विवाह बंधनात अडकण्याआधी नाराज रिंकूनं युवतीला एकट्याने भेटण्यासाठी बोलवलं आणि तिच्यावर बलात्कार केला आणि तिची निर्घृणपणे हत्या केली. हे ऐकून सगळेच हैराण झाले. 22 एप्रिलला घरात निघालेली मुलगी घरी पोहोचली नाही, तेव्हा 24 एप्रिलला तिच्या आईने झागर पोलीस चौकीवर जाऊन मुलीची बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली आणि दुसऱ्या दिवशी हे भयंकर हत्याकांड समोर आलं. आरोपी रिंकू लोधा खुलेआम फिरत होता. कोणालाही त्यांच्यावर संशय आला नाही आणि बरेच दिवस मुलीचा शोध लागला नाही. तेव्हा गुन्हाने SP संजीव कुमार सिन्हा यांनी तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर धर्नावादा पोलिसांच्या संशयातून आधारावर रिंकू लोधाची चौकशी सुरू केली आणि सुरुवातीला रिंकूने पोलिसांना आडवाआडवीची उत्तर दिली होती. मला काही माहीत नाही असं तसं, पण पोलिसांनंतर त्याचा शोध सुरू केला. पण पोलिसांनी त्याला खाकी वर्दीची पावर दाखवली आणि ती खाकी वर्दीची पावर दाखवताच त्याने सत्य काय ते ऐकून सगळ्याला हैराण झाले. तेव्हा त्याने घराजवळ बसलेल्या कच्च्या घरात बोलवलं होतं आणि रिंकू लोधाने पोलिसांना जे सांगितलं त्यानुसार दोघांमध्ये चांगले प्रेम संबंध होते. त्याला मुलीसोबत लग्न करायचं होतं, पण अन्य कोणाच्या सोबत बोलणं त्याला पसंत होत नव्हतं. त्यावर तो नाराज व्हायचा. जसे जसे दिवस पुढे गेले तशी त्याची नाराजी वाढत गेली आणि 22 एप्रिलला प्रेयसी घरात होती तेव्हा त्याने तिला घराजवळ बनवलेल्या कच्च्या घरात बोलवलं आणि अर्ध्या भागात शेणाच्या गौऱ्या ठेवल्या होत्या आणि आरोपीने तिथे प्रेयसीवर बलात्कार केला. फोटो पाहून त्यांचा संताप अनावर आला आणि त्या पडीक खोलीतच दोघे होते आणि त्यामुळे रिंकूने लोधाला प्रेयसीचा मोबाईल चेक केला आणि मोबाईलमध्ये प्रेयसीचं अन्य मुलासोबत फोटो पाहून त्यांचा संताप अनावर आला आणि त्याने प्रेयसीला विचारलं
माझ्याशी लग्न करणार आहे का? तिने होकारार्थी उत्तर दिलं आणि रिंकूने तिला अन्य मुलांना भेटणं आणि त्यांच्यासोबत बोलणं करण्यास सांगितले. त्यावेळी तिने नकार दिला आणि युवतीचा हा नकार रिंकूला पचवता आला नाही आणि त्याने तिथे पडलेल्या कपड्याने तिचा गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर मृतदेह आणि कपडे शेणाच्या गवऱ्यामधून पळून गेला.